हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल ट्रॅव्हल विथ अनघा। मी अनघा पाटील आज चालली आहे अलिबागला। तर हा एक स्टेकेशन व्लॉग आहे अलिबागचा। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, तुम्हाला सगळे डिटेल्स देईल। आम्ही कुठे राहणार आहोत, कसं आहे ते, काय प्राइसिंग आहे, सगळं तुम्हाला सांगेल मी। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब पण करा। मी आता वाजले आहेत 11 आणि आम्ही इकडून निघतोय घरातून। तर 2 कार्स आहेत, आम्ही एकत्र जाणार नाही आहोत। तर आता 11 वाजता आम्ही चालले, मी, मम्मी, पप्पा, ताई, मीनाताई, जीजू आणि संकेत दादा। आम्ही एका गाडीतून चाललो आहोत आणि पुढच्या गाडीतून नंतर मग येणार आहे आशिष काका, विद्या मावशी, सिद्धू दादा, अंश आणि वेदांत दादा। ते पुढच्या गाडीतून नंतर येतील। सो आम्ही आता पुढे निघणार आहोत। तर भेटूया रस्त्यात। बाय बाय। धीरे चलना है मुश्किल तो जल्दी ही सही, आँखों के किनारों में बहाने ही सही। हम चले बहारों में गुनगुनाती राहों में, धड़कने भी तेज है अब क्या करें। वक्त है तो जीने दे, दर्द है तो सीने दे। आम्ही आता पनवेलला थांबलो आहोत। पनवेलचं डीमार्ट आहे, तिकडे थांबलो आम्ही। गाडीत काही खायला घेण्यासाठी आम्ही इकडे थांबलोय। आशिष काका वगैरे पण निघणार आहेत आता सगळे। ती दुसरी गाडी पण निघेल आता। तर मी आता इकडे काही खायला घेतो आणि मग परत निघू पुढे। तर भेटूया रस्त्यात। बाय बाय। अब क्या करें। आम्ही आता अलिबागला गुरुप्रसाद हॉटेलमध्ये जेवायला थांबलो। आम्ही चायनीज मागवलंय। हे बघा, मीनाताई आणि जीजू यांना तुम्ही पहिल्यांदा माझ्या ब्लॉगमध्ये बघत असाल, कारण हे आमच्या गोंधळाच्या ब्लॉगमध्ये होते, पण फॅमिली ट्रिपच्या ब्लॉगमध्ये पहिल्यांदा आहेत ते। आणि संकेत दादा, मी, मम्मी, पप्पा। तर आम्ही आता चायनीज जेवतो आणि मग आम्ही जाऊ विलाला। तर भेटूया रस्त्यात। आम्ही पोचलो आहोत विलाला। तर हा बघा, हा हे विला। ह्याचे सगळे डिटेल्स मी तुमच्याबरोबर शेअर करेल, पूर्ण टूर देईल विलाची। हे बघा, आता अजून एक गाडी यायची बाकी आहे। कोल्ड ड्रिंक्स। तर आम्ही विल्याला पोचलो आहोत आणि जरा फ्रेश वगैरे होतो आम्ही। अजून ती एक गाडी यायची बाकी आहे। वरून जे ओनर आहेत नेहा माऊ, ती पण यायची बाकी आहे। त्यांचे मिस्टर घरात काका आहेत ते खाली। तर नेहा माऊ यायची बाकी आहे। तर आमचे ते रिलेटिव्ह आहेत। सो त्यांचा हा विला आहे, म्हणून आम्ही खूप टाईमपासून यायचा प्लॅन करत होता। आज हा प्लॅन झाला आहे।
आणि खूप मस्त आहे विला. म्हणजे तुम्हाला जर यायचं असेल तुमच्या फ्रेंड्ससोबत त्याचे डिटेल्स मी खालती देईल आणि ह्याची सगळी माहिती आणि विलाचा टूर पण मी तुम्हाला देईल, पण थोड्या वेळाने देते. ते सगळे आले की मग देते एकत्र, त्यांचं इंट्रोडक्शन पण देते. आणि मी आत्तासाठी तुम्हाला म्हणजे काळोख होत आला आहे तर मी तुम्हाला ही माझी जी फेवरेट रूम आहे ह्या विलामधली ती मी तुम्हाला दाखवते, कारण काळोख झाला की एवढं दाखवायला भेटेल की नाही माहिती नाही, पण मी ती आत्ता दाखवते तुम्हाला. तर ती रूम बघा तुम्ही. बघा हा एंट्रन्स आहे इकडून ह्या रूमचा, इकडे वॉशरूम आहे आणि ही फुल रूम आहे ग्लास. आणि व्ह्यूही मस्त आहे. नारळाची झाडं आहेत बघा, सुपारीची झाडं आहेत आणि हे फुल ग्लास आहे. आणि हा इकडे सोफा आहे, बेड आहे, टीव्ही आहे, इकडे एक मिरर आहे आणि हे सोफा बेड फोल्डिंग आहेत. आणि तिकडे पूलही आहे बघा, इकडे रेन डान्स आहे, तिकडे पूल पण आहे. तर आम्ही चेंज वगैरे करून नंतर सगळे पूलमध्ये जाऊ एकत्र. हा गेट आहे त्यांचा. पाऊस पडायला लागला आहे आणि खालती मस्तपैकी गरमागरम त्यांनी कांदा भजीसुद्धा बनवली आहे, कांदा भजी आणि बटाटा भजी, तर ती पण आम्ही खाणार आहोत. तर आता आम्ही खालती जातो. तुम्हाला पण खालचा थोडासा पार्ट मी तेव्हा कवर करते बघा. इकडे एक बाल्कनी पण आहे, त्याचा एंट्रन्स इकडून आहे. मी तुम्हाला यांचा वॉशरूम पण दाखवेल, पण नंतर सगळं जे रूम टूर दाखवेल तेव्हा. आता इकडून पाऊस खूप मस्त दिसतोय खरंच, म्हणजे तुम्ही लांबून बघा, खूप भारी दिसतंय हे. एक मनसून फील येतोय ह्या काचेतनं पाऊस बघायला, आणि तेही आपण आराम करत असताना आपल्याला समोरच काचेतून पाऊस दिसतोय, खिडकीत जायची गरज नाही. खूप मस्त आहे. तर मी आता जाते खालती भजी खायला. तुम्हालाही दाखवते खालचं थोडंसं लिव्हिंग रूम मी तुम्हाला दाखवते, बाकीचं नंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे. हवा पण खूप सुटली आहे. तर आता सगळे आले आहेत, हे बघा माधुरी माऊ वगैरे पण आले आहेत, जे ओनर आहेत विलाच्या ते पण आल्यात. सो आता आम्ही खालती चाललो आहे, पूलमध्ये जाऊ आणि नंतर आल्यावरती फ्रेश वगैरे होऊन झाल्यावरती तुम्हाला मग सगळे डिटेल्स देते, विलाची टूर देते. आता आम्ही खालती जातो आणि सगळ्यांची ओळख पण करून देते. चला खाली जाऊया. आता इकडे मस्त पाऊस पडतोय आणि सगळे आले आहेत. हाय, तो कोण कोण आलेत मी सगळ्यांची ओळख करते. वेदांत दादा आहे, अंश आहे, विद्या माऊ, मीनाताई, आशिष काका, संकेत दादा, सिद्धू दादा, मम्मी, जीजू, बाबा आणि हा बघा छोटा वेदू आहे. हा डॉगी आहे. दादा ह्याचं नाव काय डॉगीचं? पॅरिस. ह्या डॉगीचं नाव आहे पॅरिस. आणि घरात काका आहेत, अभिदादा आहे, तर हे आहेत ह्या विल्लाचे ओनर. ते रेन डान्स सुद्धा आहे. आणि हे बघा पूल, आणि हा पूर्ण विला आहे. हे बघा रात्रीचा खूप मस्त दिसतो, लाईट्स असतात ना, खूप मस्त वाटतं. तर आता मी पण जाते पाण्यात.
आता मी तुम्हाला या विलाची टूर देते आणि तुम्हाला मी सगळ्यात आधी मी बाहेरून तर नाईट व्ह्यू कसा आहे तो दाखवते, कारण आम्ही आलेलो तेव्हा तुम्ही एकदा व्ह्यू बघितला होता. आता मी तुम्हाला नाईट व्ह्यू दाखवते विलाचा. हा बघा, इकडे स्विमिंग पूल आहे. इकडे मस्त लाईट्स आहेत, बाहेर पण तुम्ही बघू शकता. आतही काही कलरफुल लाईट्स आहेत. आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला स्विमिंग पूल दाखवते. सो तुम्ही बघितलं स्विमिंग पूल मगाशी, पण मी तुम्हाला परत दाखवते. हे बघा, इकडे रेन डान्स आहे आणि इकडे स्विमिंग पूल आहे. आम्ही पूलमधनं बाहेर आलो आहोत. मी आणि ताईने आंघोळसुद्धा केली आहे. ही एक एंट्रन्स आहे, म्हणजे जे गेस्ट आहेत त्यांच्यासाठीची एंट्रन्स आहे. आता आमच्याकडे अजून एक मेंबर आलेला आहे, मितेश मामा. आणि हा बघा पॅरिस. तर मितेश मामा पण आला आहे बुलेट घेऊन. तुम्हाला मी आतमधले दाखवते. बघा लॉबी. हाय मितेश मामा. मितेश मामा आला, तो पॅरिस बाहेर आहे. हा मेन एंट्रन्स आहे. हे बघा, समोरच गणपतीची मूर्ती आणि शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. राधा कृष्णाची एक फ्रेम आहे, म्हणजे मोठी टाईल्स लावलेली आहे. बघा, हे लिव्हिंग रूम आहे. तुम्हाला एक लांबून व्ह्यू देते. आणि ही एक साइड आहे. हे किचन आहे मोठं. हे किचन आहे. इकडे आता जेवण बनवतात आणि आम्ही इकडे सगळे चिल करतोय. झालंय आमचं आंघोळ. पूलमधला मजा करून झाली आमची. ह्या साईडला 2 रूम आहेत. ही दादाची रूम आहे, अभिदादाची. ही बघा, ही पूर्ण टाईल्स आहे राधाकृष्णाची. इकडे पण टाईल्स आहे. हाय. खूप लेट आलात. ही पूर्ण टाईल्स आहे. ही एक रूम आहे दादाची. इकडे स्पीकर लावलाय. स्पीकर लावलाय आतमध्ये. ही आशिष काकाची रूम आहे. बघा, हाय आशिष काका. इकडून पण पूल दिसतोय. इकडचा ॲम्बियन्स सुद्धा मस्त आहे. लाइटिंग खूप मस्त आहे, होऊ शकता. सगळ्या रूम्सला अटॅच वॉशरूम आहे. आता हे 2 रूम आहेत खाली. मी पॅरिस आणि हे आता हा बघा, हा दुसरा जो एंट्रन्स होता तो. आणि मी वर जाते. हाय. खूप लेट आलास. पाऊस आहे खूप. बघा, स्टेअर्सवरती लाईट्स आहेत. ते खूप मस्त वाटत आहेत. म्हणजे ह्या विलाचा पूर्ण ॲम्बियन्स खूप छान आहे. आणि बघा, इकडे एक रूम आहे. ही एक रूम आहे आणि इकडे एक रूम आहे. मी ही रूम तुम्हाला दाखवते. ह्या रूममध्ये मी, मम्मी, पप्पा आम्ही आहोत झोपायला. हां, यस. तर ही बघा, ही आहे 6 नंबर रूम. ह्याचा सुद्धा ॲम्बियन्स खूप मस्त आहे. आणि इकडे पण अटॅच वॉशरूम आहे. TV आहे, AC आहे. सो एक बाल्कनी सुद्धा आहे. मी सकाळी व्ह्यू दाखवेल. पाठीमागे एक वाडी आहे मस्त, खूप सुंदर अशी. या विलापासून आक्षी बीच तुम्हाला फक्त वॉकिंग 7 मिनटं आहे. आणि बाय कार किंवा बाईक जात असाल तर 2 मिनटावर आहे, जवळ आहे. हे झालं. ही एक रूम आहे. ही एक रूम आहे 7 नंबर. इकडे ताई आणि जिजू आहे. ओपन आहे का? हो.
लाईट्स लावायला लागतील. येस, डन. हे बघा, इकडे सुद्धा अटॅच्ड वॉशरूम आहे तुम्हाला. ह्याचा सुद्धा ॲम्बियन्स खूप मस्त आहे. त्यांनी प्रत्येका रूमचं सीलिंग खूप मस्तपणे डिझाईन केलं आहे. इकडे सुद्धा TV आणि AC आहे, बाल्कनी आहे आणि खूप मस्त ही पण रूम. आणि सगळ्यात बेस्ट रूम आहे ही 8 नंबर रूम. कारण हे बघा, ही खूप मोठी रूम आहे आणि पूर्ण ग्लास आहे, मीन्स वॉल नाही आहे, फुल ग्लास आहे. एक मिनिट तुम्हाला दाखवते. बाबा पडदे उघडा ना जरा. तर तुम्ही बघा, पूर्ण ग्लास आहे. हे ग्लास आहे, मीन्स ह्याचं पण खूप मस्त ॲम्बियन्स. एक मिनटं मी लाईट्स लावते, सगळं तुम्हाला अजून चांगल्यापैकी दाखवता येईल. येस, सो बघा, ह्याचं सुद्धा ॲम्बियन्स खूप मस्त आहे. मीन्स ते शँडेलियर खूप छान वाटतं आहे आणि पेंटिंग्स आहेत. सुद्धा ॲम्बियन्स खूप मस्त आहे. सीलिंग, इकडे पण TV आहे, AC आहे, 3 फॅन आहेत आणि खूप मोठा आहे. म्हणजे आरामात 10 लोक झोपू शकतात. आणि इकडून तुम्हाला व्ह्यू सुद्धा दाखवते मी. म्हणजे इकडून बाहेरचं सगळं दिसतंय. हे बघा, तर ते थोडं रिफ्लेक्शन येत आहेत म्हणून, पण तुम्ही बघा बाहेरचं सगळं दिसतंय इकडं, खालचं वगैरे. आणि फुल ग्लास आहे. म्हणजे मगाशी पाऊस पडताना एवढं छान वाटत होतं ना खरंच. आणि इकडचं वॉशरूमसुद्धा स्पेशल आहे, तो मी तुम्हाला नंतर दाखवते, कारण आता गेलं आहे पण वॉशरूममध्ये. आणि मिरर आहे, प्रत्येक रूममध्ये मिरर आहे. सो हाय गाईस, खूप मस्त आहे ही रूम, माझी फेवरेट रूम आहे. तुम्हाला मी टेरेस दाखवते. टेरेससुद्धा खूप स्पेशल आहे. थर्ड फ्लोअरवरती टेरेस आहे. खरं सांगते, याचा ॲम्बियन्स मला खूप आवडला ह्या विलाचा. याची प्राईज, ॲड्रेस सगळं मी तुम्हाला कॅप्शनमध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. सॉरी. हे बघा, आता कोण नाही आहे इकडे, पण मगाशी इकडे बार्बिक्यू चालू होता. इकडे डिनरसाठी एरिया आहे. इकडे मस्त की ग्रास टाकलेली आहे खालती. आणि इकडे गोल पाळणा आहे, टेबल्स आहेत आणि लाइटिंग्स पण खूप मस्त आहेत. मी इकडून बघते हे लोक काय करतायत, वरतून बघूया आपण. हेलो गाइस, ओय ऊपर ऊपर, हाय. नाही बघा. सो आता मी खाली जाते. मग अशी इकडे बार्बिक्यू होतं मस्तपैकी. आम्ही चिकन बार्बिक्यू एन्जॉय केलं. मी तुम्हाला दाखवू नाही शकली बिकॉज मी पूलमध्ये होती तेव्हा. मी गरम गरम बार्बिक्यू एन्जॉय केलं. सो हे आहे ह्या विलाचं टूर. प्राइसिंग मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. आणि आता आम्ही चाललो आहे खाली. आज जेवायला सुद्धा काय आहे ते पण मी तुम्हाला दाखवे. तुम्ही शेवटपर्यंत हा व्लॉग बघत राहा. आणि आवडला असेल आत्तापर्यंतचा, किंवा हा विला जरी तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. सो तुम्ही हे विला टूर तर झालं आहे. तर आता मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटते. जेव्हा जगू आम्ही किंवा काही स्पेशल असेल तेव्हा मी भेटते. सो भेटूया नंतर. काय मी तुम्हाला मग अशी वॉशरूम नाही दाखवला, मी आता तुम्हाला वॉशरूम दाखवते. तर ह्याचं सगळ्यात बेस्ट पार्ट वॉशरूमसुद्धा आहे या रूमचा. इट्स फुल गोल्ड थीम्ड. बघू शकता हे शॉवर्स बघा, बाथटब आहे, शॉवर एरिया आहे. आणि हा मिरर पण एक स्पेशल आहे, मी तुम्हाला दाखवते. एक मिनटं. हे बघा,
हा मिरर सुद्धा एक स्पेशल आहे. सो हा विल्लाचा ॲम्बियन्स खूप मस्त आहे खरंच गाईज. म्हणजे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत किंवा तुमच्या फ्रेंड्ससोबत येत असाल, स्टेकेशन बघत असाल 2 डेजसाठी किंवा 3 डेजसाठी, तर अलिबागमध्ये अक्षीमध्ये खूप मस्त विला आहे हा. आणि म्हणजे तुम्हाला मुंबईवरून जवळसुद्धा आहे, खूप जास्त लांब नाही आहे. 3 hours लागतात अलिबागला यायला. आणि तुम्ही एक बीच पण एन्जॉय करू शकता, पूल पण एन्जॉय करू शकता, खूप काही एन्जॉय करायला. तर आम्ही आता जातो खाली, तुम्हाला नंतर भेटते. बाय बाय. आम्ही आता जेवायसाठी वर आलो आहे टेरेसवर. हे बघा इकडे एक मस्त पाळणा आहे. वर आलो आहे आम्ही आता जेवायला. पॅरिस पण आलाय वर. तर जेवायला काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर इकडे सगळ्यात पहिलं आहे ती आहे सोलकढी. मीनाताई सोलकढी, सोलकढी आहे. आणि राईस आहे, मटन आहे आणि वडे आहेत, कोंबडी वडे आहेत. बघा राईस आहे, कोंबडी वडे आहेत आणि मटन आहे. मला फक्त वडे 4 वडे सॉरी. चला सर्वांनी आपापले पेट घ्या. हाय. आम्ही आता जेवू आणि मग आम्ही कार्ड्स सुद्धा आणलेत खेळायला. आणि आता टाइम झाला आहे 11 वाजलेत. आम्ही खालती खूप गप्पा मारत बसलेलो, तर लेट झाला. आम्ही जेवतो. ए हळू 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 हळू. आता आम्ही जेवायला बसलो. भात, मालवणी वडे, मटन आणि सोलकढी आणि सॅलेड आहे. सगळे एकत्र जेवायला बसलो. तर जेवल्यानंतर भेटू. बाय बाय. आता बिसूत पण नाही दादा. दीदी आणि तू दादा जीजी आणि जीजू बोल. घेऊ मी घेऊ. कोण आहे थांब ना, फक्त बघू तरी आधीच तुला घेतोय. मी काय आहे कोणाकडे काय आलंय? माझ्याकडे एक काय जोड आहे. तुझ्याकडे काय आहे? 5 नाही. मी जोड तुझी दाखव रे. अरे तुझी दाखव. अरे दुरीची जोड आहे. तिच्याकडे मी ना. तू खेळेखेळेवरनं जिंकतो माणूस. सांगतोय तरी तू ऐकत नाही. तरी आपल्याला आमचं आता कार्ड्स खेळून झालं आहे. एक मजा म्हणून आम्ही खेळलो आणि आता झोपायला चाललो. उद्या सकाळी भेटूया. बाय बाय. गुड नाईट. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. हाय, गुड मॉर्निंग. तर आता खूप जोराचा पाऊस आलाय आणि आम्ही आता नाश्ता करू आणि पूलमध्ये जाऊ. खूप जोरात पाऊस आलाय, मी तुम्हाला दाखवते आणि खूप मस्त वाटतंय. आणि आता आम्ही नाश्ता करू. नाश्त्याला भुर्जी पाव आहे, ऑमलेट आहे. आम्ही आता ना भुर्जी पाव खाऊ आणि पूलमध्ये जाऊ. तर भेटूयात थोड्या वेळाने. बाय बाय. तर इकडे भुर्जी पाव, मस्त गरम गरम भुर्जी पाव तयार होतोय. आता आम्ही सगळे एकत्र भुर्जी पाव खायला आलो. हे बघा सगळेजण. मस्त बाहेर पाऊस आहे आणि आम्ही आतमध्ये गरम गरम भुर्जी पाव खातोय. आता आम्ही पूलमध्ये चाललोय. बघा इकडे व्हॉलीबॉल खेळत आहेत सगळे. पाऊस पण आहे मस्त. आज आम्ही
मैं कहीं भी क्यों रुकूं, छोड़ के आया किनारे, बह सकूं जितना बहूं, दिन गुजरते ही रहे यूं ही बेमौसम, रास्ते थम जाए पर रुक न पाए हम, रहूं मलंग मलंग मलंग, रहूं मैं मलंग मलंग मलंग, मैं मलंग है रे। आमची आता आंघोळ झाली आहे. पूलमधनं बाहेर आलोत आम्ही आणि आता टाईम झाला आहे 2:30 झाले आहेत. आता मी आंघोळ झाली आहे मस्तपैकी सगळ्यांची. मी आता जेवण चालू आहे बनवायला. जेवण पण ऑलमोस्ट रेडी आहे. मी तुम्हाला दाखवते आता काय बनवत आहेत. तर आता इकडे भाकऱ्या बनवत आहेत. तांदळाच्या भाकऱ्या बनवत आहेत गरम गरम. आता आम्ही जेवायला बसलो आहोत. जेवायला आहे तांदळाची भाकरी आहे, भात आहे, कोलंबी रस्सा आहे, कोलंबी मसाला आहे आणि पापलेट फ्राय आहे. तर आम्ही आता सगळे जेवायला बसलो आहोत. तुम्ही पण या जेवायला. खूप मस्त जेवण आहे. हॅलो गाईज. तर आमचं जेवून आराम करून झालं आहे आणि आता संध्याकाळची वेळ झाली आहे. आम्ही आता मुंबईसाठी निघतोय. चहा पिऊ आणि आम्ही मुंबईसाठी निघू. तर मी काही डिटेल्स तुमच्यासोबत शेअर करते. तर ह्या विलाबद्दलचे. हा विला अलिबागला अक्षी बीचचं जवळ आहे. मीन्स ह्या विल्यापासून अक्षी बीचला चालत हार्डली 7-8 मिनिट्स लागतात. आणि तुम्ही व्हेकलने जात असाल तर 2-3 मिनिट्स. हा जवळ आहे अक्षी बीचच्या. आणि टोटल रूम आहेत या विल्याला ते खाली 1 आहे ग्राउंड फ्लोअरला आणि वरती 5 आहेत. आणि वरती 4 आहेत स्मॉल रूम्स. आणि जो मोठा बिग रूम आहे तो 1 आहे. आणि जर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत येत असाल तर प्राइसिंग आहे पर पर्सन 3,000 आहे. त्यात तुमचं सकाळचं 12चं चेक इन असतं. फर्स्ट आल्याला लंचमध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन्स आहेत. नंतर हाय टी म्हणजे इव्हिनिंगचं चहा वगैरे आणि रात्रीचं जेवण आणि सकाळी उठल्यावरती परत तुमचं सकाळचा नाश्ता आणि 11चं चेकआउट आहे. तर असं काही कंपल्सरी नाही म्हणजे किती माणसं येऊ शकता. हार्डली ते अलाव करतात 20 to 25 पर्सन्स. ते ह्या पूर्ण विलास तुम्हाला हवा असेल तर 25 तरी पाहिजे पर्सन्स ह्या विला पूर्ण विलासाठी. पण जर तुम्हाला जो मोठा रूम आहे तो सुद्धा ते जर तुमचा 5-6 जणांचा फ्रेंड्सचा ग्रुप असेल तर तो सुद्धा ते फक्त ती 1 रूम ते सुद्धा अलाव करतात. तर ते तुम्ही त्यांना कॉल करून विचारा. त्यांचा नंबर मी इकडे देईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण असेल. आणि सगळे रूम्सचा ॲम्बियन्स खूप मस्त आहे. पूर्ण हे विलाचाच ॲम्बियन्स खूप मस्त आहे. जेवणसुद्धा खूप छान होतं. फ्रेश फिश भेटते अलिबागला आल्यावरती आपल्याला. आणि इकडचं नेचर खूप मस्त आहे. म्हणजे सगळीकडे ग्रीनरी आहे. नारळाची झाडं आहेत, सुपारीची झाडं आहेत आणि पूल आहे. पूल पण खूप मस्त आहे आणि तो ॲक्च्युली सेफ आहे पूल. तुम्ही पूलची हाईट 4 फीट असेल तो. म्हणजे नॉर्मल पण जाऊ शकतात मुलं. तो सुद्धा सेफ पार्ट आहे. आणि CCTVs आहेत ते सुद्धा सेफ आहे. आणि पूर्ण विलामध्ये ॲम्बियन्स आणि त्यांनी जे डेकोरेशन्स केलेत ना इंटिरियर हे म्हणजे तो खूप मस्त आहे. तुमचं प्रत्येक रूममध्ये TV आहे, AC आहे. तुमचं एक वेगळं सेपरेट वॉशरूम आहे तुम्हाला. आणि वरती टेरेसवरती डायनिंग आहे.
तिकडे पण खूप मस्त ग्रीनरी केली आहे त्यांनी, खालती ग्रास वगैरे टाकून. तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की व्हिजिट करा, फ्रेंड्स किंवा फॅमिलीसोबत. एक परफेक्ट स्टेकेशन तुम्हाला जर सॅटर्डे संडेचा प्लॅन करायचा असेल तर तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि लवकरच ह्या आपण भेटू परत. हा व्लॉग आता मी संपवत नाही आहे, पूर्ण दाखवते मी तुम्हाला शेवटपर्यंत, मुंबईला जायपर्यंत. आता आम्ही चहा पिऊ आणि मुंबईसाठी निघू. तर भेटूया नंतर. बाय बाय. आम्ही आता चहा पिऊन झालंय, आम्ही आता निघतोय मुंबईला जायला. अभि दादा बाय बाय, थँक्यू. मस्त होता एक्सपिरियन्स, खूप खूप एन्जॉय केला आम्ही. परत येणार. चलो तर आम्ही आता निघतो. चला बाय बाय. आम्ही परत येऊ. मस्त एक्सपिरियन्स होता, एन्जॉय केलं खूप. परत येऊ आम्ही. बाय बाय. आम्ही आता जेवायला थांबलो आहोत. उल्वे सेक्टर 16मध्ये एक नवीन रेस्टॉरंट ओपन झालं आहे, आगरी तडका. तर आम्ही तिकडे थांबलो आहोत जेवायला. आणि आता आम्ही ऑर्डर करू. तर काय ऑर्डर करू ते पण तुम्हाला सांगेल. तर आम्ही आतमध्ये जातो. बघा तर आमची ऑर्डर आली आहे. रोटी आहे आणि चिकन लपेटा. आता आम्ही घरी पोचलो आहोत. 1:45 झालेत रात्रीचे. आम्ही अटल सेतू मार्गे आलो म्हणून लवकर पोचलो जरा, नाही तर अजून वेळ गेला असता. आता हा व्लॉग इकडेच संपतोय. स्टेकेशन, अलिबाग स्टेकेशनचा व्लॉग इकडेच संपतोय. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब अजून नाही केलं असेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीजला शेअर करा, म्हणजे तुम्ही पण त्यांच्यासोबत हा स्टेकेशन एन्जॉय कराल. भेटूया. मी खरंच सांगते तुम्हाला, तुम्ही तो स्टेकेशन खरंच एकदा जावा. तुम्ही खूप आवडेल तुम्हाला, खूप एन्जॉय कराल तुम्ही. तर आता चाललो आम्ही घरी. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.